पाठकजी आणि कपिल ढोके जे समर्थन करतात आणीबाणीचं, पटते का तुम्हाला? आणि आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं असं आहे. बघा, ज्या काँग्रेसनी आणि ज्या देशाला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाला नाकारायचं ही आधीपासूनच या काँग्रेसची प्रवृत्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यापासून इलेक्शनमध्ये याची सुरुवात होते. आता आणीबाणी तर लहान मुलांना देखील माहिती काय विषय होता हा. स्वतःची सीट राखण्यासाठी, स्वतःचं सरकार राखण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी लावली. संविधानामध्ये आणीबाणी केव्हा लावतात? जेव्हा तुमच्या राष्ट्रावर संकट आहे, कुठे फार मोठं संकट निर्माण झालं अशा ठिकाणी. मात्र केवळ अलाहाबाद हायकोर्टाने तुमची जी लोकसभेची निवडणूक होती ती रद्द ठरवली. त्यामुळे आता आपलं प्रधानमंत्रीपद जाईल, आपलं सरकार जाईल, या दृष्टीने आणीबाणी लावली. आणि आणीबाणी लावून काय केलं? निरपराध लोकांना तुरुंगात डांबलं. 19 महिने त्यांना तुरुंगात डांबलं. महिलांना, पुरुषांना फार विचित्रपणे वागणूक दिली, अमानुष अत्याचार केले आणि तुम्ही त्याचं समर्थन करता? मला सांगा की आज जर म्हणजे त्या काळी जर कोणी त्यांच्या प्रधानमंत्र्याला मोदका सौदागर किंवा चौकीदार चोर आहे असं जर म्हटलं असतं तर प्रत्येकाला ते जेलमध्ये टाकलं असतं. आणि हे लोक असं म्हणतात की मोदीजींच्या काळामध्ये देशामध्ये आणीबाणीचं स्वरूप आहे. मला असं वाटतं की आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे मूर्खासारखं वागणं आहे, दिवाळखोरीचं लक्षण आहे. आणि म्हणूनच जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये मोरारजी देसाईंना त्यांचं सरकार बनवलं.